काल रुपाली चाकणकर यांनी रात्री आपला राजीनामा सुनेत्रा पवारांकडे दिला. खरं तर महिला आयोग हा महिलांच्या हक्कासाठी, न्यायासाठी, सुरक्षेसाठी असतो. पण जेव्हा ह्याच आयोगाच्या अध्यक्षा हा महिलांना आधार न देता स्वार्थासाठी राजकीय मंडळींना, अशा खरातसारख्या मंडळींना आधार देतात, तेव्हा महिलांचा पूर्णपणे त्यांचा आधार जातो. माझ्याकडे ज्या केसेस आल्या आहेत त्यात 5-6 केसेसमध्ये महिला आयोगाने काहीच कारवाई केली नाहीये. त्यात महिला आयोगाने उलट पोलिसांवर दबाव आणून अमुक गोष्टी संपवल्यात. तर त्यांचा राजीनामा होणं हे अपेक्षित होतं. त्याचा लढा आपण कालच म्हटलं होतं मी माझ्या पत्रकार परिषदेत की 24 तासात झाला नाही तर त्यांचा लढा आम्ही आंदोलन करून करू, पण त्यांचा राजीनामा हा घेणारच. काल सुनील तटकरेंची बॉडी लँग्वेज बघितली. त्यांनी तिथून एका ठिकाणून जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारले ते पळून गेले. तर सुनील तटकरेजींना मी ताबडतोब ट्विट करून म्हणजे माझं मत जे होतं ते मी मांडलं की तुम्ही पळा, पण आता यापुढे तुम्हाला आम्ही ना तुम्हाला सोडू ना त्यांना सोडू, काय वाटेल ते झालं तरी आम्ही लढू. आताच्या घटकेला मी याला पहिला टप्पा मानते आणि याच्या पुढे अनेक गोष्टी होणं बाकी आहे. पहिला म्हणजे जेवढे जेवढे राजकारणी या खरातांकडनं ओशनो जल घ्यायचे यांची नावं बाहेर आली पाहिजेत. रुपाली चाकणकरांवर FIR होऊन चौकशी होऊन, कारण महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून जर त्यांनी केसेस दाबल्या असतील तर त्या सगळ्या केसेसची कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे. आणि ही जेवढी नावं आहेत राजकारण्यांची ती बाहेर आली पाहिजेत. महाराष्ट्राच्या राजकारणाला साफ केलं पाहिजे. घाण करून टाकली आहे महाराष्ट्राच्या राजकारणाची. तर मुख्यमंत्र्यांना एकतर आभार, तुम्ही महाराष्ट्राच्या महिलांच्या डोक्यावर उपकार केलेत निर्देश देऊन, पण खरंच सार्कास्टिक बोलणं नाही, पण खरंच आभार की तुम्ही यावेळेस जरा लवकर तरी ते काम केलं. पण याच्या पुढे कुठेही डायल्युशन होणार नाही अशी अपेक्षा करतो. तुम्ही आता म्हणाल की उपकार केले, लवकर घेतला राजीनामा, पण उशीर झालाय का राजीनामा घेणं? का 2 केसेस हुंडाबळीचे आले जे मोठे झाले महाराष्ट्रामध्ये, कुठली कारवाई महिला आयोगाने केली नाही, तेव्हाच राजीनामा घेणं अपेक्षित होतं का? आता या क्षणाला राजीनामा देणं खूप उशीर केला का त्यांनी? नाही, प्रश्नच नाही. पहिले जे 2 झाले, वैष्णवी हगवणे प्रकरण असो, संपदा मुंडे असो, गौरी गर्जे असो, कुठेही महिला आयोगाने कुठलीही कारवाई केली नाही. हे तर पुढे आलेले आहेत. याच्या मागे, पडद्यामागे कितीतरी ठिकाणी असे हुंडाबळी जातात. महिला आयोगाकडे महिला कंप्लेंट्स करतात, पण आयोग काहीही करत नाही. कारण अशा निष्क्रिय लोकांना, ज्यांना काडी मात्रही अक्कल नसते, काडी मात्रही त्यांना पडलेली नसते, त्यांना फक्त सगळीकडे मिरवणं आणि राजकारण करणं याशिवाय दुसरं कळत नाही, अशा लोकांना यापुढे मुख्यमंत्र्यांनी महिला आयोगावर आणू नये. मुख्यमंत्र्यांना खास मला हा निरोप द्यायचा आहे की याच्या पुढे राजकारणाला आणि आयोगाला लांब ठेवा. याच्या पुढचे जे येतील महिला आयोगाच्या अध्यक्षा, त्या एक IPS ऑफिसर किंवा एक रिटायर्ड जज यांचीच नियुक्ती करा, म्हणजे खरोखर महाराष्ट्राच्या महिलांना न्याय मिळेल. महिला प्रदेश अध्यक्षपदी अजूनही रुपाली चाकणकर कायम आहे, तर त्याही पदावरून त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे का पक्षाने? आताच्या कुठल्या याच्यावर आहेत? महिला प्रदेश अध्यक्ष नाही, आता तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे, तो सुनेत्रा पवारांनी घ्यावा. पण सुनेत्रा पवारांना खरं तर एक स्त्री म्हणून हे सगळं 3 दिवस बघत होत्या त्यांनी कुठचाही पाऊल उचललं नाही. खरं तर महाराष्ट्राची पहिली स्त्री उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या महिलांसाठी अनेक गोष्टी करणं अपेक्षित होतं. पण 3 दिवस जेव्हा कळस झाला, सगळ्यांनीच पत्रकार परिषदा घेतल्या, त्यानंतर त्यांनी तो राजीनामा स्वीकारला. पण स्वीकारताना सुद्धा जे दिसलं ते म्हणजे सुनेत्रा पवारांचा चेहरा गंभीर होता, पण पुन्हा एकदा रुपाली चाकणकर जसं मॉडेलिंगसाठी उभे राहतात
तसा त्यांनी एक त्यांचा जो फोटो होता तो पोज देतानाचा फोटो बघून मला वाटलं, त्यानंतरचं त्यांचं बोलणं देखील ऐकून त्याच्यात कुठेही विनम्रता नव्हती, एक अहंकार होता. या सगळ्या गोष्टी बघून मला असं वाटतं की त्यांना खरंच एक इंट्रोस्पेक्शन ज्याला आपण म्हणतो ते करण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.